चायचा व्यवसाय करण्याचे करिअर की MBA चायवाला ह्याच्यापैकी कुणाला महत्त्व द्यायचं? अनेकदा आपण बघतो भारतामध्ये खास करून मला असं जाणवलं की जे छोटे उद्योजक व्यावसायिक असतात त्यांना अक्षरशः कमी क्षमतेचं किंवा कमी दर्जाचं ठरवलं जातं. एखाद्याने चायची टपरी चालू केली तर एकदम तो कमी झाला, त्याचं नाव घेतलं जात नाही ना टी व्हीवरती, तर ना काय होतं. त्याचे 2-3 दुकानं देखील असतात. माझ्याकडे असे अनेक लोक आहेत की ज्यांनी फक्त चायच्या टपरीपासून सुरुवात केली. महाराष्ट्रातील मराठी सांगतो, अजून मी मराठी लोकांकडे गेलोच नाही. मराठी लोकांकडे एवढी क्षमता आहे ना, चायच्या टपरीपासून त्यांनी करोडचं साम्राज्य उभं केलं. काहींनी त्यांचं आयुष्य सेट केलं. तिकडे त्यांना महत्त्व दिलं जात नाही, तर कुठे जो उच्च शिक्षित असतो त्याला नोकरी भेटत नाही, तो चायचा व्यवसाय करतो तेव्हा त्याचा उदो केला जातो. हां ठीक आहे, त्याला आवड आहे त्या संदर्भात तो करतो ना, गोष्ट वेगळी आहे. काही उच्च शिक्षित असे देखील आहेत की त्यांना त्याची आवड आहे आणि ते करतात, पण ते विनाकारण त्याच्या डिग्रीचा गवगवा नाही करत. हे बघा, मी MBA झालो, मी PhD झालो, मी DSc झालो, नाही. ते अक्षरशः सामान्य आयुष्य जगतात. हे माझं हॉटेल आहे, हे मी चालवतो आहे, हा माझा व्यवसाय आहे, हा मी करतो आहे. खूप काही छोटे मोठे उद्योग व्यवसाय करतात. हे जे मार्केटिंगचं आलं आहे ना, तिकडे तुम्ही लक्ष देऊ नका. त्यांच्यापेक्षा जास्त कौशल्य असलेले लोक आहेत, त्यांच्यापेक्षा जास्त उच्च शिक्षित लोक देखील आहे आणि ते कधीही अक्षरशः अंगुठा छापपासून ते उच्च शिक्षित लोक देखील आहे, पण ते कधीही त्याचा गवगवा करत नाही. बघ, मी अंगुठा छाप आहे आणि मी किती श्रीमंत झालो, बघा मी किती मोठं पदवीधर आहे आणि मी बघा कुठचं काम करून कसे पैसे कमवतो आहे, असं कोणी बोलत नाही. ती त्यांची आवड असते. जर तुम्हाला खरंच प्रोत्साहन पाहिजे ना, आपल्या स्थानिक उद्योजक व्यावसायिकांना विचारा. जे लघु उद्योजक व्यावसायिक असतात, इव्हन त्यांचा चायचे टपरी का असे ना, किंवा वडापावची गाडी का असे ना, किंवा कुठच्याही कम्प्युटरचा किंवा रिपेअरिंगचा व्यवसाय का असे ना, ते त्यांच्या अथक परिश्रमाने ते पुढे गेलेले असतात. त्यांची पदवी देखील असं सर्व काही असतं, पण ते विनाकारण सांगत नाही. ते फक्त त्यांचं आवडतं काम करत असतात, म्हणून आज ते यशस्वी आहे. कधी तुम्हाला वाटलं ना, फक्त डिग्रीकडे बघून हे करू नका. तुम्हाला वाटलं आवड आहे तर उतरा, तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल. पण फक्त एक MBA चायवाल्याने सुरुवात केली, शेवटी तो लॉसमध्ये गेला, असं काय करण्याची गरज नाही. ठीक आहे, तुमचा MBA झाला आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला नोकरी नाही करायची, ठीक आहे. व्यवसाय करायचा तो तुम्ही आरामात करा, तुम्हाला त्याच्यामध्ये आरामात यश होईल आणि 100% यश होणार. तुम्हाला त्यासाठी गवगवा करायची गरज नाही, काय गरज नाही. कारण की ते ज्ञान देखील तुमचं इकडे काम येईल आणि ॲक्च्युअलमध्ये जे आपल्याला 4 भिंतीमध्ये शिकवतात ते आयुष्यात कधीही कामी येत नाही. हे पुण्याच्या 1-2 प्रकरणांवरनं तुम्हाला कळालंच असेल. वास्तव आयुष्य वेगळं असतं आणि पाठीमागे चालतं ते वेगळंच असतं. हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार सुरुवात करा. म्हणून कधी कोणी काम करताना दिसला त्याचा आदर करा, ना की त्याचा पदवीचा, ना की कसला. आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाचा स्वभाव इम्पॉर्टंट आहे. तुमच्याकडे पदवी असू द्या किंवा नको असू द्या, चांगली व्यक्ती चांगलीच राहते, वाईट व्यक्ती वाईटच राहते. हा अनुभव सगळ्यांना आला असेल. समजूतदारपणाचा पण असाच आहे, वयानुसार समजूतदारपणा येत नाही. मला लहान मुलं देखील समजूतदार भेटली आणि असमजूतदार ज्येष्ठ नागरिक देखील भेटले. हा सर्व काही स्वभावाचा भाग आहे. लोकांच्या स्वभावाला महत्त्व द्या, ते त्यांचे काम करतात त्याला महत्त्व द्या, प्रत्येक गोष्टीला आदर द्या. फक्त असं नाही की कोणतरी तुमच्याकडे पदवी घेऊन आलं आणि तुमच्याकडनं इन्व्हेस्टमेंट मागतोय. ज्याच्याकडे पदवी नाही तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट देत नाही, ज्याच्याकडे आहे त्याला देतात. अशी काही चुकी करू नका. ज्यांना आवड आहे ना त्यांना द्या, ते 100% तुम्हाला रिटर्न करणार. मग त्याकडे पदवी असो किंवा नको असो, उलट यशस्वी होऊन रिटर्न करणार. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून ज्याला चायमध्ये करिअर करायचं आहे ना, तो आरामात करेल, तिकडे महत्त्व द्या, ना की MBA किंवा इतर काही गोष्टी लावून किंवा इंजिनिअर लावून पदवीचं हे करून मार्केटिंग करण्याचा प्रयत्न करत असतं. त्याला रस्त्यावरती मार्केटिंग चालत नाही. रस्त्यावरती लोकांना लागतो एका दुसरा व्यवसाय आणि तिकडे लोक येतात म्हणजे येतातच. मी कधी जातो तरी चेक करत बसत नाही, इकडे काय तिकडे काय. जो समोर दिसेल तिकडे माझी गरज पूर्ण होते. मग ते चांगलं असू दे किंवा वाईट असू दे. वाईट असेल तर मी तिकडे जाणार नाही, पण मजबुरी असेल तर मला तिकडे जावंच लागतं. हे मी मुंबईमध्ये अनेकांचे अनुभव बघितले. चांगल्या मोठ्या उच्च शिक्षित ऑफिसच्या बाहेर देखील अनुभव बघितलेले. काळानुसार ते आपल्याला बदलावंच लागतं. व्यवसाय आहे तिकडेच राहतो. अनेकांना वाटतो बंद पडतो, नाही पडत. ठीक आहे, इकडे चांगलं नाही भेटत आहे, पण मजबुरी म्हणून खावं लागतं. लोक तिकडे जाणारच, त्यांना दुसरा पर्याय नसतो जोपर्यंत ते इकडनं सोडून जात नाही. आणि हे देखील व्यवसायाचं एक रहस्य आहे का, फक्त ती जागा महत्त्वाची आहे आणि लोकांची मजबुरी आहे. आणि हे जो बाजारपेठेत काम करतो ना त्याला याचे अनुभव असतात. 4 भिंतीमध्ये कधीही अनुभव येत तेव्हा म्हणून कळतं की अच्छा, ह्याच्याकडे काही कौशल्य नसताना देखील हा असं कमवतं कसं काय. हे वास्तव आहे. धन्यवाद. अश्विनी कुमार.